गुड इव्हनिंग पॅरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट. बघा, स्टॉप लर्निंग, नेव्हर स्टॉप लर्निंग बिकॉज लाईफ नेव्हर स्टॉप टीचिंग. म्हणजे काय मित्रांनो, काय सांगितलं लक्ष द्या इकडे बाळाचे बघ. नेव्हर स्टॉप लर्निंग बिकॉज लाईफ नेव्हर स्टॉप टीचिंग. म्हणजे काय मित्रांनो, नका शिकणे आपण कधीही थांबवायचं नाही, कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही. आपलं जीवन कधी शिकवायला थांबवतं का? नाही. म्हणून आपण नेहमी शिकलं पाहिजे. आपण इंग्लिश मित्रांनो आज बघा, पाठांतर करायची कटकट बंदच. स्पेलिंग पाठ करून आता बघा, इथं हजारो लाखो कितीतरी शब्द आहेत, बरोबर आहे. हे सर्व शब्द आपल्याला त्याची स्पेलिंग पाठ करणं होते का? नाही, एवढं लक्षात राहत नाही ना. मग काय काय वेळेस आपल्याला कसं करायचं म्हणते की स्पेलिंग तयार करण्याचे मी काही ट्रिक्स सांगणार आहे आज. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघता, मग अर्धवट ज्ञान काय होतं माहिती का? आपलं सर्व मार्ग बदलून जातात. म्हणून मी तुम्हाला नेहमी विनंती करत असतो, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन ब्राईट फ्युचर. माझं एक वाक्य आहे. मी तुम्हाला विनंती का करतो की तुमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय ते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, या ठिकाणी मी आज तुम्हाला ही ट्रिक सांगणार आहे की तुम्हाला स्पेलिंग पाठ करण्याची कटकटच बंद होणार. तुम्हाला वाटतं की एवढे मोठे स्पेलिंग सारखं त्या कसे वाटत. आता पहा, भल्या भल्या मोठे स्पेलिंग असतात. कम्युनिकेशन, आता पहा बरं, कम्युनिकेशन किती मोठी स्पेलिंग आहे. मग त्या मुलांना कसं येईल? ते CUMI ते असं पाठ करत बसणार का? नाही. त्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक नवीन ट्रिक घेऊन आलोय. त्याचं तुम्हाला पण माहित असेल, पण त्या ठिकाणी काही त्या अक्षराची स्पेलिंग तयार करताना त्यामध्ये काही नियम लपलेले असतात. आणि ते नियम जर कसे पाहिजे, शोधायचे कसे आणि लक्षात राहत नाही, मग काय करावं सर? हा व्हिडिओ बघा, 100% तुमच्या मनातला गैरसमज दूर होणार आहे आणि तुम्हाला पण स्पेलिंग करता येणार आहे. आता ज्या वेळेस आपण यू आणि ई येते पहा, त्या ठिकाणी तुम्ही यू गॅप ई आलं तर याचा उच्चार आपण यू करतो. काय करतो? यू. आता हे कधी करायचं सर? कधी कधी करायचं हे तुम्हाला सांगतो बघा. आता या ठिकाणी पहा, मी शब्द लिहिला एक उच्छवास. काय लिहिलाय? उच्छवास. उच्छवास याचा अर्थ झाला मराठी, पण प्यूक, PU याची स्पेलिंग काय त्या मित्रांनो सांगा, काय होईल? PUK. आता पहा, हे आपल्याला उच्छवास शब्द तुम्ही लक्षात ठेवा की याचा अर्थ प्यूकचा अर्थ उच्छवास होतो, परंतु हे उच्चार जो आहे उच्चार प्यू. आता पीचं काय होतंय? प, बरोबर, पी. आणि यूच PU आणि के झालं प्यूक. संपलं का? संपलं नाही. PU आणि के, PUKE प्यूक. ही जोडी लक्षात ठेवा. त्याचा उच्चार करायला आपण उच्चार प्यूक क करतो, पण इथं ई काय येते हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा ई आणि यू आणि एखादं व्यंजन म्हणायचे आणि त्याचा पूर्ण अर्थ व्हायचा असेल तर आपल्याला त्या जोडीला ई घ्यावे लागते. आता प्यूक क म्हणजे सर ये घ्या, नाही. इथे या ठिकाणी काही वेळेस ईचा उच्चार क होतो, अ सारखं होतो. आता काय आपण सर काना मात्र तुम्ही शिकलेत, माझी मागची व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी सविस्तर याबद्दल माहिती सांगितली. आता पहा, ट्यून. ट्यून म्हणजे सुरेलपणा. आता ट्यूनचा अर्थ काय होईल? आता ट्यू, टचं काय होईल? टी. आणि यूच यू. ट्यू, TU ट्यू. आणि एन. आता TUN झालं, पुन्हा आपल्याला या ठिकाणी ई घ्यायचे. ट्यून, TUNE, ट्यून. लक्षात? TUN, बरोबर आहे, ट्यून. ट्यून म्हणजे सुरेलपणा. असं आपलं हे पाठ लक्षात ठेव, पाठ करायचं. काय काय वेळेस कळतं तर TUN टून असं होईल का उच्चार? ना. आपण त्या ठिकाणी बेसिक लक्षात ठेवायचं. कुठे कुठे येतंय? जेव्हा एखादा दोन व्यंजन हे पहा, हे स्वर आणि मधामध्ये व्यंजन, या ठिकाणी यांच्या पुढे आपल्याला लिहावं लागतं. आता पहा, क्यूची स्पेलिंग काय होती? आता पहा, इथं पण प्रॉब्लेम होतोय. आता काय मुलं वाटते क्यूब कधी म्हणायचं पहा, पहा, CUB. काय होतं याचं?
CUBE. आता इथे पहा क, सी साठी आपण काय होतो क, मग त्या ठिकाणी CU च क्यू, हे यू आहे ना, यू साठी यू घ्या क्यू, आणि नंतर या ठिकाणी ब, बी साठी ब, तुम्ही कसं बी साठी बी घ्या ना, ब क्यूबा होईल ना, मग तसं नाही घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी हे स्वर आहे, हे स्वर आहे, मधामध्ये व्यंजन आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला क्यूब घ्यायचं आहे. CUBE क्यूब. आता ही पहा ट्यूब. ट्यूब म्हणजे काय, नळी, आपल्या टायरचं ट्यूब असते का नाही, त्यासाठी नळी म्हणतो ट्यूब. त्याला काय होईल, टीचं काय येईल, त्याचं येईल ट्यूब, TU च ट्यूब, आणि बी च ब. पुन्हा या ठिकाणी आपल्याला ई घ्यायचं आहे, TUB ट्यूब. बरोबर आहे, आहे का बरोबर, TUB राईट. आता पाहिजे र्यूड. हे र्यूड म्हणजे काय, उद्धट. आता र्यूड लिहावं कसं, RUD, काय लिहावं सर, RU लिहावं का डी लिहा, RUD लिहायचं का, रूड होईल म्हणजे काय लिहा तुम्हाला, RUD राईट, RUD. पहा RUD, रूड म्हणजे उद्धट. हे पहा इथं पण जोडायचे आहे. आता पहा, आता म्यूट, आपण पहा ना टीव्ही बघतो, टीव्ही बघताना म्हणतो अरे बाळा टीव्हीचा आवाज बंद कर प्लीज, म्यूट द साऊंड, आहे का, असं म्हणजे काय, तो पण इथं काय एम साठी, म साठी एम घ्या, यू साठी यू, म्यू, आणि ट, म्यूट म्यूट, हे काय होईल, मूट झाले, ये म्यूट मूट, पण म्यूट इथं काय मग MUT, म्यूट म्हणजे आवाज बंद करणे. आपण मोबाईल पहा, तुम्ही तुमच्याकडे हे आहे बघा, काय हातामध्ये रिमोट, रिमोटवरती एक बटन असतं पहा, त्यामध्ये काय असते, म्यूट. म्यूट म्हणजे काय, आवाज बंद करा, है का नाही. पुढे पहा, आता डिड्यूस. आता पहा DI च काय, DI होईल का, काय होईल याचं बरं, DID बरोबर आहे, सांग मला, इथं DI नाही घ्यायचं, DE. आता पुन्हा ड्यू साठी काय, DE झालं बा, डी साठी बरोबर आहे. आता पुढे काय, ड्यूस, ड्यू, DU साठी ड्यू, तर डीच ड्यू, आणि यस ड्यूडस, असं होईल का, ड्यूडस होईल का बाळा, नाही, ड्यूडस, DUC, स होईल का इथं, चुकायला कुठे मग सर, नाही, काही काही ठिकाणी मित्रांनो स साठी आपण काय घेतो, सी घेतो. आता इथं पहा क कुठं होतं, हे पहा क्यूब, हे पहा, मग याला ड्यूस म्हणायचं आहे, पण त्या ठिकाणी आपलं काय घ्यायचं बाळा, DUCE, घ्यायची, डिड्यूस. लक्षात ठेवा, हे फॉर्म्युला फार मोठं आहे, कुठं आपल्याला काय उच्चार द्यायचा हे आलं पाहिजे. हे पाय, हे काय, न्यूड, न्यूड म्हणजे लग्न, लहान बाळ न्यूड, काय येईल त्याला, बरोबर, NUD, काय म्हणून म्हणतो, NUD न्यूडच करा, नाही, या ठिकाणी ही जोडी घेणं बरोबर, न्यूड. आता ह्यूज, हा एखादा हाती मोठा असेल त्याला पण ह्यूज म्हणतो, आहे का ना, म्हणजे ह्यूज म्हणजे काय, अवाढव्य, एकदम मोठा एखादा असेल त्याला आपण अवाढव्य म्हणतो. त्या ठिकाणी आपल्याला ह्यूज घ्यायचं, ह्यूज म्हणजे काय स्पेलिंग घ्यायची बघा, सांग बरं तू, सांग काय, सोपं आहे, HU, पहा हच काय तर यच, हच माहित आहे, यूच यू, आणि जच, आता जे घेवा का ग घेवा ना, आपल्याला काय घ्यायचं, तर या ठिकाणी आपल्याला ग घ्यायचं का जे, सांगा बरं काय, सांग बरं, ग राईट, जी घ्या, ह्यूज. इथं जरी जे असलं, ज असलं तर आपल्याला हे यू आणि ईच्या मध्ये हे आल्यामुळे आपल्याला ह्यूज म्हणायचं, ह्यूज उच्चार आपण ह्यूज करायचा, लिहा स्पेलिंग. आता बोला ह्यूज म्हणायचा नाही, त्याला ह्यूज म्हणा, ह्यूज. ही काही काही ठिकाणी मित्रांनो जीच गचा उच्चार ज होतो, हे लक्षात ठेवा.
आता हे पहा हे झालं यूज. आता गोंडस क्यूट हे सगळ्याला माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी आपण शब्द पाहत असतो. क साठी काय येतंय? आता क साठी के घ्यावं का सी घ्यावं? सांग बरं काय? सी घ्या सरळ. सी यू टी हे स्वर हे स्वर मधामध्ये व्यंजन आहे. मग आपल्याला काय घ्यायचंय? क्यू आणि टी. टी साठी ट साठी टी घेतलं. सी साठी क, यू साठी यू, क्यूट आणि टी आणि ई लावायचं क्यूट. आता हे पहा फ्लूट लहान मुलं पहा आपण यात्रेमध्ये जातो ना, लहान मुलं पहा सगळे असे बासऱ्या वाजताना फिरताना दिसतात, बरोबर आहे का? तर आपण काय म्हणतो? फ्लूट. मग काय लिहायचं? फ साठी काय ते? आता हा आहे ब्लेंड वर्ड. ब्लेंड वर्ड तुम्हाला माझा पाठीमागचा व्हिडिओ बघा. ब्लेंड वर्ड तुम्ही ब्लेंड वर्ड्स म्हणजे जोड शब्द, जोड अक्षर. त्यासाठी मी असा एक व्हिडिओ बनवलाय कशी तयार करतो. जसं की सीएल क्ल, बीएल ब्ल, एफएल फ्ल, आहे का नाही? असे शब्द मी त्या ठिकाणी अशी एक सिरीज घेतली त्यामध्ये, ते तुम्ही मागचे व्हिडिओ नक्की पहा. पुढे पहा आता एफ फीएल फ्ल. आधी सुरुवातीला याचा विचार करा, काय फ, बरोबर आहे. नंतर येल काय झाले? काय झालं बा? फ्ल, बरोबर आहे. नंतर यू, एफ एल यू, एवढा शब्द संपला. एफ एल यू संपलं, फ्लू. आणि शेवटी ट, एफ एल यू टी. फ्लूट झालं का? नाही, तुम्हाला जोडी सांगितलं मित्रांनो. कोणती? यू व्यंजन, यूच्या नंतर एखादं व्यंजन आलं तर त्या नंतर कोण आपलं काय घ्यायचंय? यू घ्यायचं. एफ एल यू टी, फ्लूट. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही काय करा, अजून शब्द शोधा अशी जोडी कुठं कुठं आली आहेत, मग त्याचा उच्चार कसा करायचा. आणि हे जर तुम्ही एकदा शिकल्या मित्रांनो, तुम्हाला स्पेलिंग पाठ करायची गरजच नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.